ओम नमो नारायण. मित्रांनो, मी आज तुम्हाला मूळव्याधी ह्या रोगावर माहिती देईन. मूळव्याधी ह्या मित्रांनो दोन प्रकारच्या असतात. एक राहतो सहज. आता सहज मूळव्याध म्हणजे काय, की तुमच्या आई वडिलांना जर समजा मूळव्याध असेल तर पुढच्या पिढीमध्ये ती मूळव्याध येऊ शकते. ती जेनेटिक त्याला आपण मूळव्याध म्हणू. अशा याच्यामध्ये काय होतं की असे घामुळे आल्यासारखे बारीक बारीक कोंब येणे, जिभेसारखा एखाद्या वडाच्या झाडाचा अंकुर असतो त्या अंकुरासारखा एखादा कोंब येणे, अशा पद्धतीचं जे आहे हे जेनेटिक तुम्हाला एक तर मूळव्याध येऊ शकतं. आणि दुसरं राहते की आगंतू मूळव्याध, म्हणजे तुमचं जे काही खान पान रहन सहन, जर तुम्ही उष्ण पदार्थांचं सेवन केलं जास्त, उडीद डाळ आहे, मसाले आहे आणि जड पदार्थ जास्त तुम्ही सेवन केलंय, स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग आहे, किंवा तुम्हाला जेवण जे आहे पचलेलं नाही आणि तुम्ही लगेच जेवणावर जेवण केलं, तर अशामध्ये तुम्हाला अन्न पचत नाही. आणि मग काय होतं, खाली संड्याच्या जागेवर जे रेक्टम आहे 3-4 इंचाचा, त्याच्यामध्ये जो वायू आहे तो वायू सरत नाही, तो वायूला वायू चालतं. आणि मग तिथं जे काही अनेक ब्लड व्हेन्स पासून जे काही रेक्टम आपला तयार झालेला आहे, ज्यामध्ये आपल्या मनानुसार की आपण ज्यावेळेस संडासला तयार आहोत तशा वेळेस त्या रक्तवाहिन्या ज्या फुलतात, म्हणजे प्रसारण पावण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते, तो मधला पासिंग टूल बाहेर फेकण्यासाठी त्यामध्ये अकळण जखडण निर्माण होतं आणि त्या ब्लड व्हेन्स कोरड्या पडतात. त्यामधलीच एखादी ब्लड व्हेन्स समजा फाटली तर आपण त्याला फिशर म्हणतो. आणि जर खाली मूळ प्रत्येकालाच असतं, संडाच्या जागेवर शेवटी मूळ प्रत्येकाला असतं, मग त्याची व्याधी नंतर तयार होतं, म्हणून त्याला मूळव्याध म्हटलं जातं. तर मग शरीराच्या उष्णतेपासनं किंवा संडास साफ न होतं त्याच्यामुळं तो मूळ ते हे कोंब तो लांबून जातो आणि आपण त्याला मूळव्याध म्हणतो. तर ह्यामध्ये असं आहे की महत्वाचं काय आहे की मूळव्याध कुठली असो, तुम्हाला सहज असो की आगंतू असो, परंतु ह्या सर्वांमध्ये तुम्हाला प्रिकॉशन्स घेणं फार जरुरी आहे. की उदाहरणार्थ तुम्हाला जर खट्टे डकार येतात, अन्न पचत नाही, संडास तुम्हाला साफ होत नाही, मळाचे खडे होतात, फार प्रेशर दिल्यानंतरही संडास बाहेर पडत नाही, तर थोडी मित्रांनो काळजी घ्या. की उदाहरणार्थ जसं तुम्ही काही बाजरी आहे, ज्वारी आहे किंवा खूप मसाले पदार्थ आपण खातोय, उष्ण पदार्थ खातोय आणि संडाच्या जागेवर जर आपल्याला आग होत असेल तर तुम्ही ते कशाला खाताय. नंतर सॉफ्ट अन्न घ्या, अन्न तुम्ही चावून खा. अन्न चावून खाल्ल्यानंतर तुमचा पासिंग टूल हार्ड होणार नाही. प्लस तुम्हाला संडाच्या जागेवर जर काही आग होत असेल, काही तिथं कोंब तुमच्या हाताला लागत असतील, तर तुम्ही ताकाचं सेवन करा. आमच्या आयुर्वेदामध्ये तर तक्र सेवन विधीच आहे की ज्या वेळेस म्हणजे तुम्हाला पाणी प्यायचे त्यावेळेस तुम्ही ताक पिले तरी काही हरकत नाही. तर मित्रांनो, ह्यामध्ये जर आपल्याला लगेच संडाच्या जागेवर काही आग होत असेल, कोंब होत असेल, तर तुम्ही हलके अन्न घ्या, स्पायसी पदार्थ घेऊ नका, मसाले पदार्थ खाऊ नका, नॉनव्हेज खाऊ नका आणि सिंपल तुम्ही अन्न घ्या. तसेच असे सिम्पटम्स आपल्याला जाणवल्यानंतर की तिथं आग होतंय, दुखतंय, रक्त हाताला लागतंय संडाच्या जागेवर, तर मित्रांनो तुम्ही गरम पाण्याचा टप करायचा आणि 15 मिनिटं ते गरम पाण्यामध्ये त्याला शेक द्यायचा. म्हणजे त्या रक्तवाहिन्यामध्ये जे रक्त साचलेलं आहे ते रक्त तिथून पुढे निघून जात आहे. प्लस जर तुम्हाला काही लगेच घरगुती उपाय करायचा असेल तर गाईचं तूप आहे ते तुम्ही घेऊन संडाच्या जागेवर एक साधारणतः 1 इंच मध्ये असं गेलं पाहिजे, 1 इंच तूप तुम्ही मध्ये इन्सर्ट करा. तुम्ही खाण्यापिण्यामध्ये पण तूप ठेवा, असं तुम्ही त्याची काळजी घ्या. आणि नुसतं पोट साफ न होणे आणि संडास तुम्हाला कडक येणे आणि इच्छा झाली परंतु संडास होत नाही, ह्या सर्व कारणामुळे एवढी मोठी बिमारी लागते की याच्यामध्ये आजकाल रेक्टमचे कॅन्सर वाढलेले आहेत. कारण की पासिंग टूल मधून येत नाही बरोबर आणि तुम्ही जोर लावताय, मग तो कुठून तरी फाडून टाकणार. ती उलटी जखम मध्ये असल्यामुळं त्या जखमेचा पाहिजे तसा इलाज होत नाही, पर्याय ती सडते, सडल्यानंतर कॅन्सर होतात. तर मित्रांनो, ह्यासाठी तुमची काळजी घ्या. आमच्या भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठामध्ये जर तुम्हाला मूळव्याध, भगंदर ह्यामध्ये जर तुमचा औषध गोळ्या घेऊनही काही तुम्हाला फरक पडत नसेल तर आयुर्वेदिक पद्धतीने आम्ही काही क्षारसूत्र पद्धतीने त्याचं आम्ही ऑपरेशन करू आणि सुरुवातीला तर आम्ही औषधच देऊ. कारण की मेन त्याच्यामध्ये पोट साफ न होणे, अन्न न पचणे, ह्या सर्व गोष्टींमुळेच हे सर्व प्रॉब्लेम होतात. तर ह्या सर्वाची सुविधा आपल्या भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठामध्ये आहे. आपण काळजी घ्या. ओम नमो नारायण.